तर सत्ता संघर्षाचं हे सगळं प्रकरण नेमकं काय ते पाहूयात। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी पक्षाविरुद्ध बंड केलं। भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले। खरी शिवसेना आपलीच असल्याचा एकनाथ शिंदेंनी दावा केला। एकनाथ शिंदेंनी पक्ष बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला। 16 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदेंकडेच पक्ष चिन्ह देण्यात आलं। शिंदेंच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली। ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। राहुल नार्वेकरांनी निर्णय घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। त्यानंतर 10 जानेवारी 2024 ला राहुल नार्वेकरांकडूनही शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेंकडेच देण्यात आलं। या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। 22 जानेवारी 2024 ला शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना नोटीस पाठवण्यात आली।